ब्लॉग येणार आहे अनबॉक्सिंग व्हिडिओ अँड प्लेइंग वाले व्हिडिओ. तिकडे माझी बहीण तुम्हाला सांगते बघा ते. सांग कोणते कोणते व्हिडिओ. नॅनो टेप, अनबॉक्सिंग, गेमिंग, पॉपिटवाले गेमिंग. तर आणि आमचा हावाला पण एक शूट आहे की मी त्याच्यात 2 कॅरेक्टर रोल करते आणि ही एक. त्याच्यात ही बनले बेबी छोटीशी आणि मी आहे त्याच्यात इविल प्रिन्सेस अँड गुड प्रिन्सेस. त्याला आणि तो व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला मी आता माझ्या ड्रॉइंगकडे. फ्रेंड्स आणि 3D पेनची पण व्हिडिओ येणार आहे. आत्ता तर नाही सांगणार मी काय काय येणार आहे ते, तर तुम्ही तो व्हिडिओ बघायला विसरू नका. 1 जूनला सगळ्यांना सांगायचं. जर सगळं सांगितलं की त्यांना व्हिडिओ बघायला इंटरेस्ट कसा काय. लाईक, अरे सबस्क्राईब. एक डोकं नको काय. तर फ्रेंड्स कोण यूट्यूबवर माझे व्हिडिओ बघत असाल तर मला सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही फोनवरून व्हिडिओज बनवता की याच्यावरून कॅमेरावरून. प्लीज कमेंट्समध्ये सांगा कारण की मला पण माहिती झालं पाहिजे की माझे व्हिडिओ. आणि हे पण सांगा की तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओज बघताय. फ्रेंड्स आता मी माझी ड्रॉइंग पूर्ण कंप्लीट करून घेते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दिसते. बघा आता नेक्स्ट काय करायचं. फ्रेंड्स आर सॉरी. तर हे बघा मी एक मिस्टेक केली आहे. ती मिस्टेक झाली तिकडं आणि मला आता सगळं हे असं अख्ख्या सर्कलला ब्लॅक कलरमध्ये कलर करायला लागेल. आणि या साईडला ब्ल्यू कलरमध्ये जेल पेन आहे. मी घेतला जेल आहे. जेल नाही तर काय. फ्रेंड्स कमेंटमध्ये सांगा हा जेल पेन आहे ना. बरोबर बोलते की नाही फ्रेंड्स. ही बरोबर नाही बनत फ्रेंड्स.
कमेंट्समध्ये सांगा, सिम्पल पेन आहे की जेल पेन आहे. मेरे को सर्दी हो गई है, सर्दी झाले फ्रेंड्स. करते आता मी पटकन. फ्रेंड्स कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी म्युझिक बोलताना व्हिडिओ पाहिजे की नाही. कालची व्हिडिओ कशी वाटली? प्रिन्सेस लुक क्रिएट केलता ती मस्त वाटली ना? लाईक केलं? जास्त जणांनी बघितलंच नाही. पण कॅमेराचं हे जरा हे येतं. तुम्हाला वाटतं फ्रेंड्स मी मेकअप केलाय? काहीच मेकअप नाही केलेला. तर मी आता भेटते तुम्हाला माझी ड्रॉइंग झाल्यावर. फ्रेंड्स बघा, मी व्हिडिओ जस्ट आता बंद केली आणि माझ्या पेनला काय झालं, चालतच नाही, बिलकुलच चालत नाही, बिलकुलच चालत नाही. तेव्हा काहीच चालत नाही. इंक बघा, इंक बघा कशी झाली, हे बघा ना, तरी चालत नाही. इंक आहे तरी काहीच चालत नाही आहे. हे बघ, जर वाटत असेल की मी इथं काहीतरी लावले, फ्रेंड्स नाही, ह्या इथं पण चालून दाखवते तुम्हाला. काहीच चालत नाही आहे. हा पेन सिम्पल आहे, याच्यामध्ये पण मी काहीच टाकलेलं नाही आणि मी करत होती मस्त कलरिंग आणि तेव्हाच हा पेन बंद झाला, डेड झाला. आता काय करायचं, दुसरा पेन घालते. हा डॉन्सचा आता याच्यानेच पुढे ड्रॉइंग करायला लागेल. फ्रेंड्स तुम्ही बघत राहा, तोपर्यंत मी भेटते तुम्हाला ही ड्रॉइंग केल्याच्या नंतर. बाय. तर फ्रेंड्स आता मी थोडंसं ब्रेक घेते. आता मी ईटिंग टाईम करते, त्याच्यानंतर मी माझी थोडीशी ड्रॉइंग पुढं स्टार्ट करेल. तर आम्ही आता आय गेस आता पटापट हे केलं पाहिजे, कारण की एडिट करायला पण टाईम लागतो, अपलोड करायला तर काहीच नाही. असं वाटत असेल की माझी व्हिडिओ कमी टाईमची असतात, कालची कमी टाईमची होती आणि आजची लय जास्त आहे, 11 अजून किती होईल काय माहीत. आणि हा तो स्पॉट आहे जिथं मी ही व्हिडिओ बनवलेली. व्ह्यू बघितला फ्रेंड्स आमच्या इकडचा किती गॉर्जियस येतं. हे बघा, तर आमची बहीण ड्रॉइंग करते बघा, ड्रॉइंग करते ड्रॉइंग. आणि आता मग ते मी बटाट्याची भाजी आणि भाकर खाऊन घेते. मी खाते मी सुगंधवाली बॉडी पावडर आहे ना, तर तुमच्या या नाजूक चेहऱ्यावर का
तर मग चेहऱ्यासाठी काय? चेहऱ्यासाठी खास व्हाईट टोन फेस पावडर ही तुम्हाला देते तर मी आता खाऊन घेते. इव्हन टोन आणि बहरलेला उजाळपणा. व्हाईट टोन फेस बटाट्याची भाजी लय पावडर मस्त चेहऱ्यासाठी खास. पूर्वी मला आईस्क्रीम खाल्ल्यावर दातांमध्ये झिंझिण्या यायच्या. मला वाटलं बरं वाटेल, पण हे वाढतच गेलं. मग मला माझ्या डेंटिस्टने समजवलं की दाताचा वरचा थर चिजला गेल्यामुळे काहीही थंड किंवा गरम खाल्लं की दातामध्ये झिंझिण्या येतात. म्हणूनच त्यांना मागं रोज TV Sensodyne चालू वापरण्याचा आहे. सल्ला दिला. सेन्सोडाईन दातांच्या आत जाऊन नसा शांत तर फ्रेंड्स करतं. कमेंट आता मध्ये थंड, सांगा की गरम काही तुमची खाताना मला फार विचार फेवरेट करायला लागला. व्हेजिटेबल Sensodyne किंवा काम भाजी कोणती फेवरेट आहे कमेंट मध्ये सांगा. ए, माझी तर खाली फेवरेट आहे यायचं जाऊ. फ्लावरची भाजी हा. आणि थांब 5 बटाट्याची मिनिटं. केस उसळ. कलर करायचे. केस कलर आता ठेवला की काय तुझी 5 मिनिटं लगी 5 मिनिटं. पण कसं गोदरेज सेल्फी शॅम्पू काय करा. शॅम्पू एवढं सोपं आणि 5 मिनिटात पांढरे केस गायब. गुड मॉर्निंग इंडिया. दादा एक तर आता मी भेटते तुम्हाला खायच्या नंतर खाऊन झाल्याच्या नंतर आणि माझी ड्रॉइंग पण तोपर्यंत होऊन जाईल. मी करल नंतर खाऊन झालं तोपर्यंत मी खाऊन झालं तुम्हाला भेटते. बाय. तर फ्रेंड्स माझं खाऊन झालेलं आहे. आता मी पाणी पिते पाणी. तर इथं आम्ही मटका ठेवलेला आहे. मटक्यामध्ये पाणी भरून घेतो आम्ही. मटका पाणी. काय म्हणते पाणी पिल्याने लगेच माझी स्किन ग्लो करायला लागते. आता मी जाते आणि माझ्या बेंचवर बसते. आता मी करून घेते. तर फ्रेंड्स आता मी पटकन करून घेते. फ्रेंड्स इथं जरा इग्नोर करा कारण की माझी हे होते ना तर इग्नोर करा तुम्ही. हे बघा स्पून नाही मिळतो तर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओज तर बघता पण लाईक नाही करत. लाईक सबस्क्राईब
98% लोक माझी व्हिडिओ बघतात तरी सबस्क्राईब नाही करत. बोला आता, सबस्क्राईब करा मग पटकन. यार फ्रेंड्स, सगळे पेन संपले. हां चालते, ॲटलिस्ट हा तरी चालतो. मागून दिसत असते ना.
चला फ्रेंड्स आपण जाऊ माझ्यासोबत. हा फ्रेंड्स आता पटकन मी करते ड्रॉइंग. 2 सेकंदामध्ये आता म्हणजे थोडं तरी टाईम लागतो ड्रॉइंग करायला. अगर नंतर तर फ्रेंड्स मी पहिले अशी व्हिडिओ बनवणार होती. माझा फेस मी नंतर 34K लाईक झाल्यावर रिव्हील करणार होती, पण मला आयडिया आला की असं मज्जा नाही येत, म्हणून मी माझं फेससोबतच हे केलं. पटापट हे करते. अशी व्हिडिओ बनवणार होते. माझे लिप्स इयर्स आणि माझी थोडीशी बॉडी दिसणार होती आणि मी अशी ड्रॉइंग करणार होती. मग नंतर दाखवलं असतं तुम्हाला. अशी करणार होती मी, पण माझा फेस एवढा किती तर दिसलंच पाहिजे. तर फ्रेंड्स कमेंटमध्ये सांगा, जर तुम्ही मला लाईक करत असतील तर प्लीज कमेंट्स करा, आणि जर तुम्ही मला हिट करत असतील तर रेड हार्ट्स कमेंट करा. तर फ्रेंड्स माझी ड्रॉइंग कंप्लीट आहे, तर तुम्हाला दाखवू. कंप्लीट आहे. 1 मिनिट. 3, 2 and दिसली ना 1. कशी वाटली? थांबा मी तुम्हाला बघा. कशी वाटली? कशी वाटली फ्रेंड्स? कमेंट्समध्ये सांगा. थांबा. मी ना याच्या इंस्टावर पोस्ट करल. स्वराबाई माझी इंस्टा ID आहे, त्याच्यावर मी माझी ही स्टोरीला ठेवणार आहे, तर तुम्हाला दिसेल त्याच्यात. तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. टेक केअर अँड बाय बाय.